तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये एका पोलीस निरीक्षकानं मजामस्ती म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप होतोय। आयुक्तालय हद्दीतील एका पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकानं गोळीबार केला आहे। या संदर्भामध्ये मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार देण्यात आला। याबाबत ट्विट करत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स मधल्या पोस्टमध्ये काय म्हटले ते आपण पाहूयात। नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका पोलीस निरीक्षकानं केवळ मजामस्ती म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार करावा म्हणजे मन मौजी कारभाराचा नमुना आहे, असं अंबादास दानवेंनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। सामान्य नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारेच आता कायद्याची ऐशी की तैशी करत आहेत, असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलंय। सर्वात संशयास्पद आणि संतापजनक बाब म्हणजे आठवडा उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधलेलं मौन, असं देखील यावेळेला अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। यावर नाशिक पोलीस आणि गृह विभाग बोलणार का? गृह विभाग सरकारनं प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अंबादास दानवेंनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये केलेली आहे। तर अंबादास दानवेंनी पोलीस प्रशासनाला काय सवाल केले ते आपण पाहतो आहोत। सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा आणि डेली डायरीमध्ये नोंद न करण्याचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल अंबादास दानवेंनी केलेला आहे। नियम धुडकावून गोळीबार करणाऱ्या आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सुतोसपसुंदी सुरू आहे का, असा देखील सवाल जो आहे तो अंबादास दानवेंनी केला। स्वतःच्याच माजलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईचं धाडस दाखवणार की खाकी खाकी भाई भाई म्हणत विषय मिटवणार, असा सवाल देखील यावेळेला अंबादास दानवेंनी केलेला आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय कडून नांदेडमध्ये पुन्हा चौकशी करण्यात आलेली आहे। सीबीआयनं नांदेडमध्ये 3 ठिकाणी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवाजीनगर, भाग्यनगर परिसरामध्ये 2 ठिकाणी सीबीआयच्या धाडी पाहायला मिळतात। सीबीआय कडून 2 विद्यार्थिनी आणि एका कुटुंबाची चौकशी करण्यात आली। नीटचा पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून चौकशी केल्याची माहिती आहे। चौकशीनंतर सीबीआय पथक पुन्हा लातूरकडे रवाना झालेला आहे। तर आता बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे वाईमधील कोंडिवली गावातल्या वीर जीवा महाले यांच्या वंशजांना 5 लाखांची मदत देण्यात आली। वैद्यकीय मदत कक्षाच्या मंगेश शिवटे यांच्या हस्ते 5 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय। जीवा महाले यांच्या 14व्या पिढीसोबत स्वतः श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून कुटुंबाची विचारपूस केली। वीर जीवा महाले यांचं स्मारक उभारण्याची घोषणाही यावेळेला करण्यात आली आहे। साहेबांच्याच माध्यमाने आपल्याला स्मारकासाठी सुरुवातीला आता 5 लाख रुपये आणि त्याचबरोबर बाकीचे काय आपल्याला मदत केलेली आहे। हे शिंदे साहेबांच्या सांगण्यावरूनच आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला, तर म्हणून लगेच मंगेश चिवंटेंना मी पाठवलं की लवकरच तिकडे जा आणि तिकडे काय काय पाहिजे त्या गावाला आणि त्या स्मारकासाठी ते 100% आपण त्या ठिकाणी करू, हे मंगेशला सांगूनच मी पाठवलं। आणि मला वाटतं याच्या अगोदर देखील गावाची संबंध जो आहे हा फाउंडेशनचा आलेला आहे। तर नक्की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या ज्या आहेत हे शिवसेना म्हणून जे आहे पूर्ण करेल। ज्या शूरवीर शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी, त्याचं स्मारक झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक कसं होईल। आज त्या गावामध्ये आलो, त्या कुटुंबाची देखील आपण भेट घेतली। पहिल्या टप्प्यामध्ये या स्मारकाच्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून 5 लाख रुपये निधी देणार आहोत। तर महाराष्ट्र एप्स्टीन फाईल सिनेमाच्या दिग्दर्शकानं सिनेमातील कलाकारांना कुणालाही न घाबरण्याचं आवाहन केलं। दीपाली सय्यदही कुणाला घाबरत नाही, त्या रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याचं स्वरूप सावंत यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल सिनेमातील भूमिकेला अभिनेत्री दीपाली सय्यदला सध्या धमकीचे फोन येत आहेत। दीपाली मॅडम तर एकतर घाबरत नाही कोणाला, त्या कलाकार आहेत। माझं असं मत आहे कलाकारांनी कोणाला घाबरवू नये। आणि दीपाली मॅमचं आमचं 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या घरी रात्री 2 ते सकाळी 4 वाजेपर्यंत आमचं रीडिंग झालं स्क्रिप्टचं। तर त्या गोष्टीला ओके आहेत, त्यांचं काय हे नाही, त्या कोणाला घाबरत नाही। राजकीय प्रेशर स्वतःच पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे त्या कुठल्या राजकीय प्रेशरला वगैरे घाबरतील असं मला वाटत नाही, कारण की त्यांनाच भरपूर सपोर्ट आहे। तर त्या काही जरी झालं तरी हा रोल करणारच आहे। जरी आम्हाला कुठला दबाव आला तरी देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या बरोबर आहेत, त्याचं काय प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला।